तमाशा कलावंताची रसिकांना हात जोडून विनंती, तर तमाशा फडा कायमची बंद होणार असल्याचेही संकेत. मोबाईलच्या युगात लोककलांचा अंत जवळपास दिसून येत आहे. गेवराई तालुक्यातील धुंडराई गावात लोककलांचा तिरस्कार झालाय. महाराष्ट्राची लोककला म्हणून तमाशाकडे पाहिले जाते. एकेकाळी उत्कृष्ट कला दाखविणाऱ्या तमाशा फंडांना राष्ट्रपतीकडून सन्मानित करण्यात येत होते, तर सध्याच्या काळात तमाशा कलावंतांना रसिकांना हात जोडून विनंती करण्याची वेळ आली आहे. गेवराई तालुक्यातील धोंडराई येथे शनिवारी रोजी मालती इनामदार लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी तमाशा प्रेक्षकाकडून गोंधळ घालत मंचावर दगड मारण्यात आले. यावेळी प्रेक्षकांना शांत बसा असे सांगताना तमाशा कलावंत मालती इनामदार भावूक झाल्या होत्या. यावेळी आम्ही पोटासाठी नाचतो, एवढंच आमची चूक आहे, तर काही दिवसात सर्व तमाशा फडे कायमचे बंद होणार आहेत. गरीब माणसाची कीव करा असे देखील त्या म्हणाल्या. एकीकडे मोबाईल स्मार्टफोन बाजारात उपलब्ध झाल्यापासून लोककलेकडे पाठ फिरवताना दिसत असले तरी व्यसनाधीन लोक देखील लोककलेकडे राडा करताना दिसत आहेत. भागवत सर लावा, सरपंच लावा, आग लावा, वाट लावा. यांनी 6 जानेवारी 1825ला मराठीमध्ये पहिलं वृत्तपत्र सुरू केलं, ते म्हणजे दर्पण. त्यानंतर आपण दरवर्षी दर्पण दिन हा साजरा करत असतो. खरं पाहिलं तर ब्रिटिश काळात नाही, तर पुलं त्यावेळेस ब्रिटिशांविरुद्ध बोलणंही मोठं आव्हान होतं त्यांच्याविरुद्ध बोलणं. त्या काळात त्यांनी वृत्तपत्र सुरू केलं ही खरंच अभिमानाची गोष्ट होती. आणि त्यानंतर हा जो प्रवास आहे या वृत्तपत्राचा हा वाढत गेला आणि आज आपण बघतो तर हा लोकशाहीचा 4था स्तंभ म्हणून आज यशस्वीरित्या वाटचाल करत आहे. तरी या दर्पण दिनानिमित्त मी सर्व पत्रकार मित्रांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द म्हणतो. धन्यवाद. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतीला अनुसरून आज आपण सर्वजण या ठिकाणी जमलेला, खरं म्हणजे तालुकाभरातील पत्रकार बांधव या ठिकाणी आले आणि पत्रकारांचे स्नेही आमचे सर्व मित्र, शाळेचे मुख्याध्यापक आहेत, शिक्षक आहेत, नागरिक आहेत, दक्ष नागरिक आहेत, या ठिकाणी पोलीस विभागाचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी या सर्वांचं पहिल्यांदा स्वागत करतो. खरं म्हणजे दर्पण दिनानिमित्त आज आपण एकत्र या ठिकाणी जमलो आहोत आणि या कार्यक्रमाला ज्यावेळेस मी सगळ्यांकडे पाहतो त्याआधी खऱ्या अर्थानं आपण गेवराई तालुक्यात पत्रकार क्षेत्रामध्ये काम करतो याचा अभिमान वाटतो. कारण प्रत्येक ठिकाणचा माणूस आहे. सोमनाथरावांनी अतिशय मार्मिक असं सांगितलं. कारण म्हणजे आपल्या लोकांना आपण काय बघतो, सगळे पत्रकार आहेत. कोणी 10 वर्ष आहेत, कोणी 15 वर्ष झालेत, कोणी 20 वर्ष झालेत, कोणी आता नवीन 4-8 वर्षापासूनची पत्रकारिता करतात. अनेक अनुभव. कुठली गोष्ट शिकवल्यानं माणूस शिकत नसतो. अनुभव घेतल्यानंतर त्याचा जो अनुभव असतो तो स्मृतिदिनानिमित्त गेवराई तालुक्यातील तसे महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांना शुभेच्छा. या छोट्याखानी कार्यक्रमाला गेवराई पोलीस स्टेशनचे PSI आदरणीय गुंतेकर साहेब, आमचे डिजिटल मीडियाचे इंद्रजी शिंदे,
आमचे तालुक्याचे अध्यक्ष अविनाशजी, सर्व पत्रकार, माझे सहकारी, मतिमंदन शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय आमचे मनोहरजी नरसाळे, वाईट मीडियाचे प्रतिनिधी, दक्ष मीडियाचे अध्यक्ष, प्रास्ताविक करत असताना खूप काही बोलायसारखं आहे, मात्र पत्रकार बोलत नसतो, शोधत असतो. या निमित्ताने एवढंच सांगल, पत्रकारिता करणं ही जरी काट्यावरली कसरत असेल तरी ती कसरत केल्याशिवाय जो काही संविधानाचा चौथा खांब आहे तो खांब परिपक्व राहणार नाही. म्हणून पत्रकारांचे जे यात्रा आहे, कष्ट आहे, हे पत्रकार नेहमीच करत असतो. मग डिजिटल मीडिया असेल, वर्तमानपत्र असेल, विविध भागातून पत्रकार, ग्रामीण भागात असेल, शहरी भागात घेऊन आज जी काही आपण या शतकामध्ये प्रवेश करत आहोत, जे डिजिटल होत चाललेले, त्यांनी दिलेले जे काही आदर्श आहेत, त्यांनी दिलेले ज्या काही अनुशासन आहे, त्याचं पालन पत्रकार नेहमीच करत असतो. सर्व जडणघडणमधून जात असताना प्रशासनात वेळ असतो, काही टाइम टेबल असतो. सर्वांचंच समाधान पत्रकार करेल असं मला वाटत नाही. दिनकरराव, हे निश्चित सत्य आहे. परंतु वास्तव्य आणि समाजाला दिशा देण्याचं काम पत्रकार करतो, हे तितकं करू सत्य आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये सर्व पत्रकारांनी फोटो घ्या पाटील, तुमचंच बघा ना.